नमस्कार मंडळी. दोस्तांनो, काय गंमत असते पहा. या स्पर्धेच्या युगात रोज वेगवेगळ्या स्पर्धांना सामोरं जात असतो आपण. आणि स्पर्धेला सुद्धा तेव्हाच मजा आहे जेव्हा स्पर्धक दमदार असतो. आज आपण घरीच आहोत तरी स्पर्धा आहेच. आणि करोनाच्या काळामध्ये स्पर्धा ही स्वतःशीच झाली आहे हे विसरून चालणार नाही. आणि काय गंमत आहे, जेव्हा आपली आपल्याशीच पैज असते ना, तेव्हा आपण जास्त प्रामाणिक असतो आणि स्पर्धा सुद्धा रंगत जाते. जगण्यातली ही स्पर्धा आणखी रंगत करण्यासाठीच मी आरजे रेश्मा आणि स्मितींद्रीत आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. इतिहास नवा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. समतेचा अन विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले. शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. स्मितींजी, मला ना नोव्हेंबर डिसेंबर हे 2 महिने ना प्रचंड आवडतात. का ग? म्हणजे गंमत असते हो या महिन्यांमध्ये. सध्या शाळा सुरू नाहीयेत म्हणून, नाहीतर शाळेमध्ये असताना स्पोर्ट्स डे असायचे, गॅदरिंग असायचं. त्यामुळे नुसतं खेळा, नाचा आणि बागडा आणि अभ्यास थोडा करा. तुम्ही एन्जॉय करायचं की नाही असे डे? हो अगदी. मला तर त्या शारीरिक कवायतींचे खेळ, त्याच्या स्पर्धा खूप आवडायच्या. विशेषतः माझी सगळ्यात आवडती स्पर्धा असायची ती म्हणजे चमचा लिंबूचा खेळ. मी बऱ्याचदा त्यात जिंकायचो, त्यामुळे मला ती स्पर्धा प्रचंड आवडायची. पण गंमत बघा की म्हणजे गंमत नाही म्हणता येणार खरं तर ही, कारण यावेळी शाळाच सुरू नाहीयेत तर मुलं ह्या स्पर्धांना मिस करत असतील नाही का? हो नक्कीच करत असतील. पण म्हणून त्या स्पर्धा होणार नाहीत असं नाही रेश्मा. काल आपण आपल्या बालवर्गाच्या मुलांना जो अभ्यास पाठवला होता तो असाच होता.
आणि त्यात आपण त्याच्यात असं म्हटलं होतं की हा. आई आणि मुलांनी मिळून चमचा लिंबूची स्पर्धा खेळावी ओ आणि वाव कोण जिंकतंय ते आम्हाला सांगावं. मस्त. ओके. तर खूप धमाल आली आहे आणि आपल्याला जे फोटोज आणि व्हिडिओ आले आहेत त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की ही स्पर्धा खूप चांगली रंगली आहे. मुलांनी आणि पालकांनी खूप धमाल केली आहे ही स्पर्धा खेळून. अशीच मजा करत राहिलं पाहिजे आपण, नाही का? नक्कीच. म्हणजे शाळेबाहेरच्या शाळेनी ही कसर भरून काढलेली आहे स्पर्धेची. हो, असं मस्त. म्हणताय. आपडी थापडी गुळाची पापडी, आपडी थापडी गुळाची पापडी, आपडी थापडी गुळाची पापडी, आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, धम्मक लाडू तेल काढू, आपडी थापडी गुळाची पापडी, आपडी थापडी गुळाची पापडी, तेलंगीचे एकच पान दोन्ही हाती धरले कान, 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 चाऊ माऊ पितळीतले पाणी पिऊ, चाऊ माऊ पितळीतले पाणी पिऊ, थंडा पाणी गडप, थंडा पाणी गडप, थंडा पाणी गडप, थंडा पाणी गडप. छान. म्हणजे आपण बालवर्गाला तर अभ्यास स्पर्धेचा दिला होता स्मितींजी. मग आता 3री ते 5वीच्या वर्गाला आपण काय अभ्यास दिलाय? 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण काल जो अभ्यास पाठवला होता तो गणिताचा होता आणि त्यात त्यांना असं म्हटलं होतं की गणिताच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघता तर एखादा महिना म्हणजे नोव्हेंबर 2020चा महिना बघा आणि त्या कॅलेंडरमध्ये त्या महिन्यामध्ये कोणकोणतं गणित दिसतं तुम्हाला, गणिताच्या दृष्टीने काय काय दिसतं ते नक्की बघा आणि आम्हाला सांगा. तर असा गणिताचा कॅलेंडर बरोबर घरच्या घरी करण्याचा अभ्यास आपण काल आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना पाठवला होता. इंटरेस्टिंग. तर त्यांच्याच पैकी आपण आता बोलणार आहोत गौरी सातपुते या इयत्ता 4थीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव लाहोरी, तालुका समुद्रापूर, जिल्हा वर्धा इथली. तिची आई सौ सुचिताताई सुद्धा आपल्याशी बोलणार आहे ओके. आणि आपण समजून घेऊया की तिने ह्या नोव्हेंबर महिन्याच्या कॅलेंडर मध्ये नेमकं काय काय शोधलंय. येस, बोलूयात. हाय गौरी, कशी आहे? बरी. तू ओळखलंस मी कोण बोलतेय? रेश्मा मॅडम. ओ ग्रेट. छान. आम्ही कुठून बोलतोय गौरी? आकाशवाणी मधून. वा, करेक्ट. छान. तू शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम नेहमी ऐकतेस का? हो. मग आज तुझा नंबर लागलाय, तू आज या कार्यक्रमात आली आहेस, तर तुला त्याबद्दल काय वाटतंय? छान. बर आम्हाला पण छान वाटतंय तुझ्याशी बोलून. बर गौरी, आम्हाला सांग तुझा अभ्यास कसा सुरू आहे चांगला सुरू आहे सर. आणि तू कितवीला आहेस आता? 4थीला. मग तुझ्या शाळेचं पण नाव सांग बरं आम्हाला. उच्च प्राथमिक लाहोरी शाळा. ओ अच्छा. आणि आता शाळेतून तुला अभ्यास कसा येतो बरं? हा व्हॉट्सअपचा मेसेजचा अभ्यास आमच्याकडनं जे येतात ते तुला कसे मिळतात? टीचर सेंड करतात. हा, तुमच्या बाबांच्या मोबाईलवर का? हो. आणि मग बाबा तुला सांगतात अभ्यास आला म्हणून? हो. व्हेरी गुड. छान. आणि मग तू अभ्यास केलास मग तू काय करतेस? फोटो काढून पाठवतो. हा, म्हणजे टीचरना परत पाठवतेस का? हो. व्हेरी गुड. आणि त्यावर मग ते तुला काय सांगतात? प्रश्न विचारतात. अरे वा, म्हणजे खूप अभ्यास सुरू आहे तर तुझा. हो. आणि मग ह्या सगळ्यामध्ये तुला घरी कोण कोण मदत करतं अभ्यास करायला? आई, बाबा आणि माझी बहीण. ओ, मोठी ताई आहे का तुझी? हो. व्हेरी गुड. खूप छान. कितवीला आहे तुझी ताई? 6वीला. हा, मग ती पण अभ्यास करत असेल ना आम्ही पाठवलेले? हो, करते. ओके, व्हेरी गुड. छान.
मग गौरी तुझा आवडता विषय कोणता? मराठी. मग आम्हाला काहीतरी ऐकवणार का, वाचून दाखवणार का, कविता म्हणणार का? हो म्हणतो ना. म्हण. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया संगाती गाऊया, शेतावर जाऊया संगाती गाऊया, राणी मनी गाती जशी रान पाखर, राणी मनी गाती जशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर मेहनत जिमनीवरी केली वरीस भरी, मेहनत जिमनीवरी केली वरीस भरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. वा वा, खूप छान गौरी, छान ताला सुरात म्हणालीस कविता. तुझा आवाज पण छान आहे. बरं, आम्हाला सांग, आम्ही जो काल अभ्यास पाठवला होता तुला, ज्याच्यात म्हटलं होतं की नोव्हेंबर महिन्याचं जे ह्या वर्षाचं कॅलेंडर आहे, तर तुझ्या घरी कॅलेंडर आहे ना? हो. मग नोव्हेंबर महिन्याबद्दल सांगशील का आम्हाला, की त्यात किती दिवस आहेत, किती रविवार आहेत, सांग बरं. नोव्हेंबर महिन्यात 30 दिवस आहे आणि रविवारच्या सुट्ट्या 5 आहे आणि सोमवारचे दिवस पण 5 आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे सगळे 4 दिवस आहे आणि या महिन्यात 8 सुट्ट्या आहे. बरं. आणि या महिन्यात 6 आणि 7चा फाडा आहे आणि शनिवारी 14 तारखेला लक्ष्मीपूजन आहे आणि सोमवारी 16 तारखेला भाऊबीज आहे आणि 30 तारखेला गुरु नानक जयंती आहे. वा, खूप छान. मस्त. आणि कॅलेंडरचा उपयोग आपल्याला काय होतो बरं? आपण कसा उपयोग करतो त्याचा? दिवस बघण्यासाठी आणि तारीख बघण्यासाठी. हा, पण त्याने काय होतं? आपल्याला माहिती पडते का कोणता सण केव्हा आहे आणि कोणता सण केव्हा आहे ते. हो, करेक्ट. आणि कोणत्या वारी शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम येणार आहे हे पण आपल्याला कॅलेंडरमुळेच कळतं ना. हो. व्हेरी गुड, खूप छान. अच्छा गौरी, तुझ्या ताईचं नाव सांग बरं आम्हाला. माझ्या ताईचं नाव उषा आहे. मग उषा ताई सुद्धा अभ्यास करते का आम्ही पाठवलेला? करते ना. व्हेरी गुड. आणि दोघी मिळून अभ्यास करता? हो. व्हेरी गुड, छान. आणि मग आई कुठे आहे? आईशी बोलू का आम्ही? बोला ना. सुचिता ताई नमस्कार. नमस्कार सर. शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो? छान आहे ना सर, मुलांचं त्याच्यामध्ये म्हणजे कसं हे वाढते ना नॉलेज. हो, बर. आणि तुम्ही दोघींचा अभ्यास करण्यामध्ये मदत करता का? हो, नाही समजलं तर सांगावं लागते ना सर. हो, बरोबर आहे. छान. सुचिता ताई, गौरी अर्थातच गुणी आहे हे आम्हाला तिच्या या कॉल मधून कळलं, पण तुम्हाला तिचा कोणता गुण आवडतो ते आम्हाला ऐकायला आवडेल. ती सर्व त्याच्यामध्ये म्हणजे ऍक्टिव्ह असते ना मॅडम. तिला डान्स पण आवडते, तिला सकाळी म्हणजे कसं कोणती पूजा जर असली तर त्या पूजेमध्ये पण जाणे आवडते तिला सकाळी उठून. वा, खूप छान, मस्त. मग गौरीला नक्की सांगा तिने डान्स केलेला व्हिडिओ आम्हाला नक्की पाठवायला. हो सर. बर, तुमच्याशी बोलून आणि गौरीशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. धरतीची आम्ही लेकरं
सांगाती गाऊया, शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रान पाखर, राणीवणी गाती जशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकरे. वा, काय छान गाणं म्हटलं तिने. खरंच आपण भाग्यवान आहोत स्मितींजी, कारण विविधतेने नटलेल्या आपण भारत देशात जन्मलोय. हो, नक्कीच आपण भाग्यवान आहोत आणि आपण ह्या देशात जन्माला आलो याचा आपल्याला अभिमानही असायला पाहिजे. आपल्या देशाबद्दलही आपला अभिमान असायलाच पाहिजे. पण त्याच सोबत रेश्मा, मला असं वाटतं की आपल्या ह्या विविधतेने नटलेल्या देशाबद्दल आपल्याला साधारण माहिती नक्कीच पाहिजे. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे आपल्या किती राज्य आहेत, किती देश मोठा आहे, आपल्याकडे किती भाषा बोलल्या जातात, अशा सोप्या सोप्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती पाहिजेत, नाही का मुलांनो? म्हणून आपण आता ही आपल्याच देशाबद्दलची थोडी माहिती ऐकूया. ओके. माझा देश. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आपण करतो. भारत हा असा एकमेव देश आहे की सर्व जाती धर्मांचे लोक इथे एकत्र राहतात. म्हणून या देशाला सर्व धर्म समभाव असलेला देश म्हणतात. भारत या शब्दामधील भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय. भारत देशात प्राणी, पशुपक्षी, निसर्ग, भाषा, धर्म या सगळ्या बाबतीत विविधता आहे. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. या नैसर्गिक विविधतेने भारत देश नटला आहे. भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. आपल्या भारत देशासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. त्यांच्या या महान कार्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारत देशात अनेक खेळाडू, कलावंत, शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी भारताचे नाव उंचावले आहे. तसेच इतिहास, भूगोलशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान या सगळ्या शास्त्रांमध्ये भारत देशाने खूप प्रगती केली आहे. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतातील 80% लोक शेती करतात. जय जवान जय किसान हे आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे. उद्योगांमध्ये सुद्धा अनेक उद्योगपतींनी भारताचे स्थान उंचावर नेले आहे. दिवसेंदिवस आपला भारत देश विकसित होत आहे. पण थोडा विचार केला तर भ्रष्टाचार आणि गरिबी देशाच्या विकासाच्या आड येत आहे. भारताचे नागरिक म्हणून हा भ्रष्टाचार आणि गरिबी थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. असा विविध कलागुणांनी सजलेला माझा भारत देश आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. छान माहिती मिळाली आपल्या देशाबद्दल. मग स्मितीजी, आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिलेला? रेश्मा, आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना हाच अभ्यास पाठवला होता की भारतातील विविध घटक राज्ये आणि त्यांच्या राजधानी यांची यादी तयार करा. आता जशी आपल्याला देशाची माहिती मिळालीच आहे, तर गौरव खैरनार या विद्यार्थ्याशी बोलूया आणि समजून घेऊया की त्याने नेमकी कशी यादी तयार केली आहे, राजधान्यांची नावं कशी लिहिली आहेत. तो राहणारा आहे गाव दातर्ती, तालुका साक्री, जिल्हा धुळे इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा श्री ज्ञानेश्वरजी यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की त्याने नेमकी यादी कशी तयार केली आहे. येस, नक्कीच. गौरव, बोला सर. कसा आहेस? चांगला आहे सर. काय करत होतास? काही सर, बसलेलं होतं सर. बर, आणि तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम ऐकतो का? हो सर. व्हेरी गुड. मग कसा वाटतो तुला कार्यक्रम? छान वाटतं सर. काय चांगलं आहे त्याच्यामध्ये? तुला आवडणारं काय आहे? त्याच्यामध्ये सर शाळा व्यतिरिक्त अभ्यास करतो सर. हा, हो. बर. आणि मग तुला आमच्याकडनं शाळेच्या अभ्यासाचे मेसेज येतात का रोज? हो सर, येतात सर. कसे मिळतात तुला? सर पाठवतात का? हो, मॅडम पाठवते सर. मॅडम पाठवतात? बर. आणि मग तू कसा अभ्यास केल्यानंतर काय करतोस? अभ्यास केल्यानंतर ते फोटो पाठवून मॅडमला SMS करतो. वा, छान. म्हणजे तू मॅडमना परत पाठवतोस बघायला की तू काय केलंयस. हो, मॅडम सांगते बरोबर आहे का चुकी आहे. बरं, व्हेरी गुड. आणि सांग मला की हा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेत तुला कोण मदत करतं का? कोणी नाही सर. हो, मग तू एकटाच करतोस? हो सर. अरे वा. तेव्हा नाही समजलं ना, माझा मोठा भाऊ सांगितलं. अच्छा, मोठा भाऊ करतो का मदत? तो इथं नाही राहत सर. हा, हो. बर. विचारून घेतो त्याला. मग त्याला तू कॉल करतोस का? हो सर. बर, छान, चालेल. हो. अच्छा, आम्हाला तुझ्या शाळेचं नाव सांग आधी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च दादरती. अच्छा. आणि तुझी शाळा केवढी मोठी शाळा आहे? सर व्यवस्थित आहे सर. किती वर्ग किती आहेत तुमच्या शाळेत? 1ली ते 7वी पर्यंत सर. अच्छा, ओके, छान. आणि साधारणपणे किती मुलं असतात एका सर? भरपूर असतात, संख्या मोठी असते सर. अच्छा, बरं, चालेल. मग शिक्षक किती आहेत तुमच्या शाळेत? सर 12 किती आहे सर. अरे वा, म्हणजे मोठी शाळा आहे. हो सर. बर. अच्छा, आम्ही तुला जो काल अभ्यास पाठवला होता हो. त्यात असं विचारलं होतं की भारतातील विविध घटक राज्ये आणि त्यांची राजधानी यांची यादी तयार करा. तर तू केली आहेस का? हो सर. एकूण किती राज्य आहेत बरं आपली? 29. बर. अच्छा, वाचून दाखव बरं आम्हाला. सर बिहार पटना, पश्चिम बंगाल कोलकाता, बर. आसाम तिरुपूर, दिसपूर, आसामची दिसपूर सर. ओके. आंध्र प्रदेशची अमरावती, ओडिशाची भुवनेश्वर, उत्तर प्रदेशची लखनौ, ओके. कर्नाटकची बँगलोर,
केरळची तिरुवनंतपुरम, गुजरातची गांधीनगर, ओके, महाराष्ट्राची मुंबई, मिझोरामची ऐझवाल, आंध्र प्रदेशची हैदराबाद, ओके, मेघालयची शिलाँग, तमिळनाडूची चेन्नई, बर, पंजाबची चंदीगड, ओके, आणि छान. आणि राजस्थानची? सर राजस्थानची जयपूर सर. व्हेरी गुड. ही माहिती तू कशी गोळा केलीस? सर इंटरनेट वरून सर. अरे वा, छान, मस्त माहिती गोळा केली आहेस. हो सर. मग तू ती माहिती गोळा करण्यामध्ये कोणाची मदत घेतलीस का? कोणाचीच नाही सर. अरे वा, तू स्वतःच शोधलं का? हो सर. बर, गुगल वरून सर. हा. ज्योतिताई नमस्कार. हा नमस्कार सर. कसा चाललाय गौरवचा अभ्यास? गौरवचा अभ्यास सर आता मी माझी माहिती समोर बरोबर सांगते तुम्हाला, कारण की आम्ही शेतकरी माणसं आहेत. बरोबर. बर. मला 2 मुलं आहेत. ते एक मुलगा माझ्या शिंदखेडा पाटणला शिकतो माझ्या आई वडिलांकडे. हा लहान माझ्या जोड आहे. त्याच्यासाठी हा मोबाईल आताच घेतलेला आहे. काही जास्त दिवस झालेला नाही, पण त्याच्या बुद्धीने तो करतो. मला आता काही याच्यात काही कळत नाही. मी शेतात निघून जाते. छान. ज्योतिताई तो खूप तेवढं समजतं तेवढं करून घेतो. थोडासा प्रॉब्लेम आता मोठ्या भावाला कॉल करून तो विचारून घेतो, भाऊ असा प्रॉब्लेम आलेला आहे मला. मग त्याला तो मोठा मुलगा माझा नवीन आहे सर. हो. मग तू त्याला तेवढं सांगू शकतो तिकडनं कॉलवरती. खरंच छान. ज्योतिताई तो खूप चांगला अभ्यास करतोय. ज्या पद्धतीने आता त्याने माहिती गोळा केली आहे ना मोबाईल वरून, ती खूप चांगली माहिती गोळा केली आहे. हा का सर. मी शेतकरी सर. मी शेतात जाते. मला त्याच्यातलं मोबाईल मला समजत नाही सर. मी त्याच्याकडनं माहिती घेते काही गोष्टी. चालेल चालेल. गौरव तुम्हाला शिकवेल. गौरव, मोबाईल शिकवशील का आईला कसं वापरायचा तो? व्हेरी गुड. खूप छान. तुम्हा दोघांशी बोलून खूप मजा आली. तुम्हाला आवडलं का शाळेबाहेरची शाळा कार्यक्रमात सहभागी व्हायला? हो सर. छान. ओके गौरव, ऑल द बेस्ट. बाय बाय. छान अभ्यास केला गौरवनी. एकूणच गौवी आणि गौरव यांनी आजचा दिवस गाजवलाय. बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. मी सिद्ध मरायाला हो, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. स्मृतींची विविधतेने नटलेल्या आपल्या या अभ्यासाच्या कार्यक्रमामध्ये आज कोणता सुविचार तुम्ही देणार आहात? आजचा सुविचार जो आहे तो आहे सत्यमेव जयते. आपल्या सर्वांना माहित आहे की सत्यमेव जयते हे भारताचं ब्रीदवाक्य आहे, आदर्श वाक्य आहे. त्याची थोडक्यात माहिती अशी आहे की हे वाक्य आपण वाराणसी मधील सारनाथ येथे स्थित असलेल्या अशोक स्तंभ, जे सम्राट अशोक यांनी बनवलं होतं, त्याच्या शिखरस्थानी लिहिलेलं हे वाक्य आहे. आणि या वाक्याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. आपण नेहमी सत्यानेच वागावं असा याचा अर्थ आहे. खरंच नितीनजी. तर दोस्तांनो, नेहमी खरं बोलूया, सत्याची कास धरूया, प्रामाणिक राहू आपल्या विचारांशी, मतांशी, भावनांशी आणि आपल्या अभ्यासाशी. आय एम डॅम शुअर यू विल बी सक्सेसफुल.
सारं जग तुमची दखल घेईल आणि तुमचाच दाखला देईल, म्हणजे उदाहरण देईल. आता मात्र इथेच थांबू. पुढल्या भागात भेटू नव्या अभ्यासाचा नवा आनंद घ्यायला. ऑल द बेस्ट. बाय बाय. नमस्कार.